माढ्यातील शरद पवारांच्या एक डावपेचामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढताना दिसतीये। माढ्यासह सोलापूर साताराचं गणित देखील शरद पवार फिक्स करू पाहतात। अशात पुन्हा एकदा एक नवीन पत्ता पवारांच्या हाती लागलाय। तो कोणता? यामुळे माढ्याचं गणित कसं बदलणार आहे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी तिकीट अबाधित राखलं। धैर्यशील मोहिते पाटील यामुळे दुखावले गेले। अखेर भाजपला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली। शिवाय माढा लोकसभा मतदारसंघातील इतर नेत्यांचं आपल्या मांडवाखाली घेण्याचं काम देखील केलं जाते। पवार गट, मोहिते पाटील गट गेल्या अनेक दिवसांपासून माढ्याची तयारी करते। माळशिरसचे उत्तम जानकर, सांगोल्याचे अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख, माढ्याचे धनाजी साठे, फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात पवारांना आणि मोहिते पाटलांना यश आले। अशात अजून एक मेंबर यामध्ये ऍड झाले, ते म्हणजे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील। पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला। आता हे नारायण पाटील कोण आहेत? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1999 ला नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। 2009 साली त्यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली। 2014च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ती निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले। त्यावेळी जिल्ह्यात ते शिवसेनेचे एकमेव आमदार होते। 2019 ला मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी दिली गेली नाही। त्यामुळे ते बंडखोरी करून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत उतरले। त्यावेळी त्यांनी 72,000 मतं घेतली होती। नंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत महायुतीत सामील झाले। आता शिंदे गटातून पुन्हा ते शरदचंद्र पवार गटात सामील होत आहेत। करमाळ्यात आमदार असताना अनेक महत्त्वाची कामं त्यांनी केल्याचं देखील सांगितलं जातंय। आता या सगळ्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याचं सांगण्यात येते। त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी माढ्यात टाकलेले डाव उधळण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप करताना दिसते। धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्यानंतर भाजप अतिशय ताकदीने आपली देखील ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते। आमदार बबन शिंदे आणि प्राध्यापक सावंत यांच्यातील वाद मिटवून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो यशस्वी देखील झाला। भाजपने करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून मोहिते पाटील विरोधकांची माढ्यात मोठ बांधण्याचे काम सुरू केले। भाजपचे प्रयत्न सुरू असताना तर पुन्हा एकदा करमाळ्याचे आमदार राहिलेले नारायण पाटील यांना पक्षात घेत शरद पवारांनी भाजपची डोकेदुखी वाढवली। पण नारायण पाटील यांची ताकद किती आहे, ते कितपत पवारांना फायदेशीर आणि भाजपला धोक्याचे ठरू शकतात ते देखील पाहूयात। आता बघा, नारायण पाटील हे 2014 ते 2019 करमाळ्याचे आमदार राहिलेत। नारायण पाटील एकटेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत, तर नारायण पाटील यांच्या समवेत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्यासह सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे शिंदे गटाला तर गळती लागलीच आहे, मात्र या ठिकाणी महायुतीची देखील ताकद कमी झाली आहे आणि ती ताकद धैर्यशील मोहिते पाटलांना मिळू शकते। आमदार राहिल्याने नारायण पाटलांचा चांगला जनसंपर्क या ठिकाणी मोहिते पाटलांचं बळ वाढवू शकतो। आता यातूनच नारायण पाटलांनी विधानसभेची तयारी केल्याचं सांगितलं जाते। नारायण पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना आपली विधानसभेच्या तिकिटाचा विचार केला। याचे कारण म्हणजे सध्या करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे अपक्ष असले तरी अजित पवारांशी त्यांची जवळीक आहे आणि त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळू शकते। महायुतीत असल्याने इकडून नारायण पाटील यांना उमेदवारी मिळेल की नाही हे सांगणंच कठीण होतं आणि म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून आपली विधानसभेची सीट फिक्स केल्याचं देखील सांगितलं जाते। आता ही जी माढ्याची जागा आहे ती खूप या सगळ्या गोष्टींमुळे अटीतटीची बनत चालली। सोलापूर, सातारा, माढा या सगळ्या ठिकाणी पवार आणि फडणवीस एक एक डाव टाकतात, पण सगळ्यात माढा हा प्रमुख ठरतोय। माढ्याची लढाई हातगाईची होत असून या मैदानात कोण जखमी होणार, कोण मैदान मारणार आणि कोण धारातीर पडणार हे सगळं 4 जूनला अर्थात निकालानंतरच स्पष्ट होईल। दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।